श्रीखंडाच्या वड्या. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. पाककृती बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या. अशा वड्या करून घेण्यासाठी पुष्कळदा शेजारी पाजारी आईला बोलवत असत व आईही आनंदानं जात असे. दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं हाच तिचा आनंद होता. शेजारच्या पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. ती 2 दिवसांनी सासरी परत जाणार होती. पार्वतीबाईंची व आईची मैत्री होती. पार्वतीबाईंच्या मनात आलं, वेणू सासरी जाते, तिच्याबरोबर श्यामच्या आईच्या हातच्या श्रीखंडाच्या वड्या पाठवाव्यात. त्यांनी आईला विचारलं. आईनं एकदम आनंदानं हो म्हणलं. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं झाली, पण आईला बरं वाटत नव्हतं. तिनं कशी तरी उष्टी काढली आणि ती अंथरुणावर पडली. मला आश्चर्य वाटलं, ती यावेळी झोपली. म्हणून मी तिच्या अंगाला हात लावला. ते गरम लागत होतं, ते दुखतही होतं. म्हणून मी आईचं अंग चेपलं आणि खेळायला गेलो. थोड्या वेळानं वेणू बोलवायला आली, तेव्हा आई पटकन गेली. अंगात ताप होता, डोकं दुखत होतं, तरीही आई दिलेला शब्द पाळण्यासाठी वेणूबरोबर गेली. वड्या करताना पार्वतीबाई, माझी आई, वेणू यांच्या गप्पा चालल्या होत्या. माझं खेळणं झाल्यावर मीही वेणूच्या घरी गेलो. त्यांच्या गप्पात आणि हाताने कामात सामील झालो. थोड्या वेळानं आईच्या वड्या पूर्ण झाल्या. पार्वतीबाईंनी माझ्या हातावर एक वडी ठेवली. आईला 4 वड्या दिल्या. आई घरी गेली. मी तिथंच गप्पा मारत थांबलो. वेणूनं माझ्या सदऱ्याचं तुटलेलं बटन लावून दिलं. सदरा थोडा फाटला होता, तोही शिवला. वेणूला मी गुलबक्षीची फुलं तोडून देऊन घरी गेलो तो आई झोपलेली दिसली. वेणूनं हात लावून पाहिलं तर अंगात बराच ताप होता. वेणू म्हणाली, श्यामच्या आई, तुमच्या अंगात ताप असताना तुम्ही आलात. न बोलता वड्या केल्यात. धन्य आहे तुमची. आई म्हणाली, त्यात काय विशेष? आम्हा बायकांना त्याचं काहीच वाटत नाही. रात्री घाम येईल, सकाळी मोकळी. आई नको नको म्हणत असताना वेणूनं चूल पेटवली. त्यावर भात शिजायला ठेवला. चवळीची उसळ द्यायला मला बरोबर घेऊन गेली. मी तिच्याकडून उसळ घेऊन रडतच घरी आलो आणि आईला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागलो. आईनं विचारलं, अरे श्याम, काय झालं रडायला? मी रडतच उत्तर दिलं. आई, वेणू म्हणाली, श्याम, तुझी आई फार थोर आहे. तू तिचं ऐकत जा. तुझं भाग्य म्हणून अशी आई तुला मिळाली.